पुण्यामध्ये आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे आणि पुणे मनसेमध्ये काही फेरबदल होण्याची शक्यता या निमित्तानं आता वर्तवली जाते। शहर अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीमध्ये काही बदल होत आहेत का याकडे सुद्धा लक्ष आहे आणि सध्या शहर संघटनेच्या एकंदरीतच आढावा घेतला जातोय। त्यासाठी मनसेची ही महत्त्वाची बैठक आहे आणि विशेष म्हणजे राज ठाकरे सध्या पुण्यामध्ये आहेत। कालच पुण्यामध्ये ते दाखल झालेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होती आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेलेले आहेत। निलेश, राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक आज मनसेची होणार आहे। काय नेमकं या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे? काही फेरबदल होणार आहेत का? काय नेमके चर्चा सुरू आहे? खरं तर राज ठाकरे जे आहेत ते कालपासून पुणे दौऱ्यावर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर काल ही बैठक जी आहे ती होणार होती, मात्र काही कारणांमुळे कालची जी बैठक होती पदाधिकाऱ्यांसोबत ती काल कॅन्सल करण्यात आली होती। म्हटलं आज ही बैठक जी आहे ती पक्ष कार्यालयात होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने या बैठकीमध्ये जर बघितलं तर पुणे शहर असेल आणि पुणे उपनगर असेल या परिसरातले जे महत्त्वाचे नेते जे आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी राज ठाकरे जे आहेत ते बैठक घेणार आहेत। आणि आत्तापर्यंत जो कालावधी झालेला आहे त्या कालावधीमध्ये पक्षासाठी किंवा पक्ष बांधणीसाठी काय काय उपक्रम करण्यात आलेले याचा प्रामुख्याने ते या ठिकाणी आढावा घेणार आहेत। दुसरीकडे जर बघितलं तर या ठिकाणी काही फेरबदल होण्याची पण या ठिकाणी चर्चा जी आहे ती आता मनसेमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळामध्ये या ठिकाणी राज ठाकरे जे आहेत ते पुण्यातील या पक्ष कार्यालयामध्ये दाखल होतील। कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे पुणे परिसर असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल या परिसरामध्ये अमित ठाकरे हे सातत्याने बैठकासुद्धा घेत होते। त्याचबरोबर आता राज ठाकरेसुद्धा या ठिकाणी बैठका ज्या आहेत ते घेताना आपल्याला पाहायला मिळतात। इलेक्शननंतर पुणे परिसरामध्ये जे पक्षाची जी बांधणी आहे ती आता कुठंतरी कमी झाल्याची या ठिकाणी पाहायला मिळत होती। आता मात्र पक्ष बांधणी जी आहे त्या पक्ष बांधणीसाठी आता राज ठाकरे आहेत किंवा अमित ठाकरे आहेत ते पुण्यात फोकस करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण पाठीमागचा जर घटनाक्रम बघितला तर सातत्याने अमित ठाकरे जे आहेत ते पुणे शहरामध्ये टळ थुकून बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र आज जी बैठक होत आहे त्या बैठकीमध्ये काही फेरबदल होण्याची पण या ठिकाणी शक्यता वर्तवली जाते आहे। तुम्ही स्वतः राज ठाकरे जे आहेत ते या प्रमुख नेत्यांसोबत या ठिकाणी संवाद साधणार आहे। त्यामुळं या दुपारपर्यंत चाललेल्या बैठकीमध्ये पुण्यामध्ये काय चित्र बदलते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी निलेश, जरूर या बैठकी संदर्भात लक्ष ठेवून राहा। कसा नेमका आढावा घेतला जातोय, काही बदल होत आहेत का, जरूर आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्याबरोबर होते।